आपण बोलणार आहोत। वैभव नाईक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभवजी, नारायण राणे यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली असेलच। सध्या राज्यामध्ये जी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा आहे त्यावर नारायण राणेंची अशी प्रतिक्रिया येणं तुम्ही कशा प्रकारे बघताय? खरं तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही पावसाने थैमान घातलंय आणि त्यानंतर सरकारचं पित्र सगळीकडेच उघडी पडलंय। आता खरं तर राणे साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकर या जिल्ह्यातील लाईट आता 15 दिवस बंद आहेत। आंबा बागायतदारांचं, कोकम बागायतदारांचं नुकसान झालंय। तुमच्या दोन्ही मुलांना प्रशासन ऐकत नाहीत, ह्याकडे लक्ष द्या। तुम्ही उगाच देशाच्या आणि राज्याच्या गोष्टी करू नका, कारण तुम्ही हे असे लाट होता म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष विसर्जित केलात आणि भाजपमध्ये गेलात। आज खरं तर उद्धवजी च्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे। त्यासाठी वेगवेगळी आमिष वेगवेगळे दाखवून सुद्धा आज शिवसेना आणि महाराष्ट्रातली जनता ही उद्धवजींबरोबर आहे, ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे। आणि तरी पण हे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर तुमच्या पोटात का दुखतं? आल्यानंतर तुम्हाला निर्णय काय तो होईल। आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने जो रोल दिला आहे ना, ही टीका करायची। आपलं एखादं लक्ष आज मुंबई मेट्रोची काय अवस्था झाली आपण बघताय, नाल्यांची काय अवस्था झाली, ह्याच्याकडे लोकांचं लक्ष विचलित करायचं। कालच्या अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरेंवर आरोप करायचे। काल आदित्य ठाकरे एक दिवस संपूर्ण मुंबईत फिरल्यानंतर जी काय मुंबईतल्या लोकांनी त्याच्याकडे कैफियत मांडली त्याच्याकडे लक्ष वेधून आदित्य ठाकरेंवर आरोप करायचे। आणि ठाकरे ब्रँड हा संपणार नाही। ठाकरे ब्रँड एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये बदल होईल। महाराष्ट्र हा लढणार आहे आणि त्यामुळे राणेंनी आपण जसं आपला पक्ष विसर्जित केला तसं त्यांना वाटतं की लाटेमध्ये त्यांच्यासारखे लोक असतील, पण त्यांच्यासारखे लोक नाही, लोक लढणारी आहेत। आणि त्यामुळे राणेंनी आमची काळजी करू नये, राणेंनी तुमचं भाजपमध्ये काय असेल याची काळजी करा। वैभवजी, त्यांनी असं देखील म्हटलं, म्हणजे नारायण राणे यांनी खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांसोबतही काम केलेलं आहे। त्यामुळे दोघांची काय ताकद आहे, दोघांचा पक्ष चालवण्याची पद्धत काय आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला असं कुठे वाटतंय का की नारायण राणेंना हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले तर भीती वाटू शकते? नाही, ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसांची मतं जी विभागली आहेत, जी कुठेतरी विस्कळली आहेत, कार्यकर्ते विस्कळीत झाले, ते एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये बदल होईल। आणि ते त्यांना राणेंना माहिती असल्यामुळेच ते असं आरोप करतात आणि दुसरीकडे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून उद्धवजी राजजी सुद्धा एकत्र येतील आणि ते लवकर एकत्र व्हायची आमची सुद्धा अपेक्षा आहे। वैभवजी, कोकणातलं राजकारण पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर कोकणामध्ये राणेंना काही फटका बसू शकतो का, याची देखील त्यांना भीती वाटू शकते का? म्हणून अशी काही वक्तव्य केली जातात का? काय सांगाल? नाही, आता कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये जो काय वेगवेगळ्या आमिष सरकारच्या माध्यमातून दिलेली, आर्थिक आमिष दिली, त्यामुळे त्यांच्या विजयाची त्यांना माहिती आहे। आणि त्यामुळे पुन्हा असा विजय होऊ शकत नाही। आणि हे जर एकत्र आले तर कारण राजसाहेबांनी त्यांच्यासाठी 2-3 सभा घेतल्या, त्यांच्या बंगल्यावर हे 2-3दा गेले, त्यामुळे थोडक्या मताने त्यांचा विजय झाला असला तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते वागतायत त्यामुळे लोक निश्चितपणे याचा फायदा आम्हाला होईल आणि हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते असे आरोप करतात। नक्कीच धन्यवाद वैभवजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।